मोकाट कुत्र्यांबाबत महापालिका प्रशासनाने ताबडतोब कठोर पावले उचलावीत. लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे. महानगरपालिका क्षेत्रामध्ये मोकाट कुत्र्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून या कुत्र्यांकडून ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांच्यावर हल्ले करण्याच्या प्रमाणामध्ये सध्या वाढ होताना दिसत आहे. महापालिकेचे आयुक्त आणि या विरोधात कठोर पावले उचलून ताबडतोब उपाययोजना करावी अशी मागणी लोकहित मंचच्या वतीने अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली आहे. आज सांगलीतील कोल्हापूर रोडवरील कबाडे हॉस्पिटल परिसरामध्ये एका निष्पाप नागरिकाला मोकाट कुत्र्याने अत्यंत भीषणपणे हल्ला करून जावा घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याआधीही एका लहान बालकावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचे प्रकार समोर आले असून यामध्ये एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मोकाट कुत्र्यांच्या वाढलेल्या संख्येबाबत नागरिकांमधून चिंता व्यक्त होत असून महानगरपालिका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर याबाबत आयुक्तांनी ठोस उपाययोजना करून मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी मोहीम राबवावी, त्यांची नसबंदी करावी. त्याचबरोबर जखमी नागरिकाला योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत. त्याचबरोबर त्याला त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केले आहे. दरम्यान याबाबत आयुक्त यांनी योग्य कारवाई केल्यास नागरिकांना घेऊन महानगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. अशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.